तारीख आहे 1 एप्रिल. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे बुधवार. काल जवळपास आम्ही दर्यापूरून 8:30च्या दरम्यान आलो. तर टाईम जर आता झाली होती. तर आज आपल्याला काय करायचं आहे, आज जे काल पत्रिका टाकल्या त्याचं आज रिचेक करायला जायचं आहे. त्या पत्रिका डन करून ते प्रिंटिंगला देईल आज. नंतर आज उरलेले वॉलपुट्टीचं काम कंप्लीट करायचं आहे. वेगळंच लागू राहिले, चव वेगळी नाही. फुलं बा किती आले फुलं 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 पाय फुलं. हा याला किती फुलं. वा वा. ठीक आहे. आता जायचं आहे दर्यापूरला. काल ज्या पत्रिका टाकल्या त्याचं आज जे फायनल करायचे आहे आणि प्रिंटला पाठवायचे आहे. चला दर्यापूरकडे जाऊया. श्री स्वामी समर्थ. ते राहत नाही ते. लेट्स गो. इव्हिनिंगला 6 वाजता आम्ही आलो आहे लग्नपत्रिका जिथे छापतात ते छापखान्यावर. तर त्या ठिकाणी पहिले येऊन त्यांनी वेटिंग करायला सांगितलं होतं, कारण त्यांनी पत्रिका टाईप केलेलीच नव्हती. तर आम्ही वेटिंग, तर ताईच्या घरी देवघर घ्यायचं होतं. तर वेटिंग असल्यामुळे आम्ही देवघर बघायला दुसऱ्या शॉपमध्ये आलो. तिथे एवढे छान देवघर होते. वुडन PVC पॅनलमध्ये वेगळे होते, ते पण खूप मस्त होते. आणि दुसरे सागवान फ्रेममध्ये होते, सागवानचे आणि वुडनवाले. ते जे आहे ते PVC पॅनलमधले. यावेळेला वरून काच पण होता, जेणेकरून समजा आपलं काही काम असेल तर पण काच बंद करून दिवा वगैरे सेफ म्हणजे राहण्यासाठी. तर त्यामध्ये आतमध्ये LED लाईटिंग पण केलेली होती. खूप मस्त वाटत होतं अंधारामध्ये. तर ते एकदम असं वाटत होतं तिकडे बघतच राहावं. आम्ही दोघं पण त्याला पाहतच राहिलो आणि खूप मस्त होतं. प्राईस पण तेवढ्याच जास्त होत्या, पण पैसा वसूल होता. त्यानंतर आम्ही पुन्हा पत्रिका करायला गेलो आणि त्यांनी पत्रिका टाईप केलेली होती. ऑलमोस्ट 80% कंप्लीट होती. त्यांनी उरलेली आमच्यासमोर कंप्लीट केली. आम्ही पण बसून बरोबर बघत होतो. आणि त्यानंतर फोटो एडिट केला, फोटोचा बॅकग्राऊंड ब्लर केलं, फोटो व्यवस्थित साईडला ॲडजस्ट करून टाकला. त्यानंतर जे फॉन्ट होते ते फॉन्ट चेंज केले आम्ही. पत्रिकेचे व्यवस्थित सर्वांचे नावं आले की नाही ते पण बघितले. त्यानंतर खूप लेट झालं होतं. जवळपास 10 वाजले होते, 10-10:30 वाजले होते. त्यांचं शॉप पण बंद झालं होतं. आम्ही शेवटचे कस्टमर होतो आणि 10-10:30 नंतर आम्ही घरी परतलो. आजसाठी एवढंच. भेटूया उद्या. बाय.